रामकृष्ण हरी माऊली. मी म्हटलं होतं आमच्या इकडं आज आभाळ आले भरपूर आणि वारा आता खूप सुटलाय आणि पाऊस यायला लागलाय. आता खूप छान वातावरण झालंय आणि आमच्या घराकडेची झाडं देखील बघा वाऱ्यामुळे किती हालायला लागलेत. अचानकच असं वारं सुटलं होतं. थोड्या वेळा आभाळ आलं आणि एवढं वारं सुटलंय बघा. आणि आमचा कृष्ण कमळाचा वेल देखील बघा असं वाटतंय पडतोय काय की. आणि आई आता त्याला बांधणार आहे दावेनी. जर जास्त वारा आला आणि पाऊस आला तर कृष्ण कमळाचा वेल तुटून खाली पडेल. आणि कसलं जोरात वारं सुटलंय बघा. 4 ते 5 दिवस झालं भरपूर ऊन पडत होतं आणि आज बघा एकदमच आभाळ आलंय. खूप दिवसातनं असं वातावरण बघून खूप आनंद पण झालाय आज मला. पाऊस यायला लागलाय बघा. खूप वारे कावदळ सुटलंय. आणि आमच्या इथल्या मक्याला आजच फवारलं होतं बघा. आणि आज जर पाऊस आला तर जे मक्यावर औषध फवारलेलं आहे ते सगळं धुवून जाईल. वारं सुटल्यावर टेरेसवर आले होते बघा मी आमच्या. आणि आमच्या पप्पांनी रानातून जी कणसं आणली होती ती इथं वाळू घातल्यात, तेच घ्यायला आली आहे मी. इथं बघा पप्पांनी कणसं वाळायला टाकलेली वर उन्हाला टाकली होती. थोडीशी बदली मका होती आणि आता पाऊस यायला लागलाय त्याच्यामुळं ही घरी घेऊन जायचे आहेत खाली घरामध्ये. आणि भरपूर वारं सुटलंय बघा आणि छान देखील वाटायला लागले. कारण दुपारी खूप ऊन पडलं होतं आणि आता अचानक आभाळ आलंय आणि वारं देखील सुटलंय. त्याच्यामुळं खूप छान झालंय वातावरण. आणि इकडं बघा ढग कसं झालंय. काळं काळं आभाळ दिसतंय बघा सगळीकडे आणि गरजाय पण लागलंय खूप. मामा मामी चालले होते पण आता जायचं कॅन्सल केलं कारण की खूप आभाळ आले आणि वारं देखील सुटले. थोड्या वेळात पाऊस पण येईल बघा. गरजलेला आवाज येतोय आणि थोडा थोडा पाऊस पण यायला चालू झालंय. आणि अशा छानशा वातावरणात चिमण्यांचा किलबिलाट उठलाय बघा. आणि तिकडचं वातावरण पण बघा. इथं आमच्या इथं शेजारी नदी पण आहे आणि नदीच्या पलीकडून पाऊस थोडा थोडा यायला लागलेला दिसतोय बघा. आमचं घर नदीच्या जवळच आहे. ही जी रानं दिसत आहेत इथली जर रानं ओलांडून पलीकडे गेलं तर तिकडं नदी दिसते. छान वारं सुटलंय आणि टेरेसवर खूप छान पण वाटायला लागलंय. आमची शंभू गौरी पण यायला लागल्यात बघा. आमचा शंभू ठिक्यामध्ये कणस भरायला लागलाय बघा. खालून ठिकं घेऊन आला होता कारण पाऊस जास्त यायला लागलाय. आता मोठं मोठं टिपकं पडायला लागलं पावसाचं आणि त्याची एकट्याची गडबड बघा. ठिक्यामध्ये कणस टाकायला लागलाय. गौरी पण आली आहे बघा कणस भरू लागायला. टोपी घालून आली. अजून टोपी वगैरे घालून ते चालले होते त्यांच्या गावाला आणि पाऊस आला त्याच्यामुळे थांबलेत बघा. आणि दोघांची गडबड उठले. कधी जोरात पाऊस येईल काय सांगता येत नाही.